आपल्या मित्राच्या घरापाशी इतका मोठा साप निघाला मित्रांनो, बघू शकता तुम्ही। नमस्कार मित्रांनो, मी मंगेश। खूप दिवसानंतर मी माझ्या मित्राला भेटायला गेलो तर त्याच्या घरापाशी काहीतरी चालू होतं, तर बघितलं तर एवढा मोठा साप। मित्रांनो, मी पहिले विचार केला हा माणूस कोण आहे म्हणून, नंतर मला कळाला हा सर्प मित्र आहे। खरं मित्रांनो, हे खरं म्हणतात, ज्याचे काम त्यांनीच केले पाहिजे, दुसऱ्यांनी केलं तर वेगळं काहीतरी होऊन बसतं। प्रत्येक माणसाला आपल्या क्षेत्रामधलं नॉलेज असतं म्हणून ती गोष्ट करायला त्याला सोपी जाते, पण आपल्या समोरचं जितकं सोपं दिसतं तेवढं सोपं नसतं मित्रांनो। इथं आता सापाचा विषय संपला, विषय झाला आपल्या मित्राचा चालू, तर हे आपल्या मित्राचं घर आहे। आपण मित्राच्या वरच्या रूम मध्ये गेलो त्याची रूम बघायला, तर मित्राच्या वरच्या रूम मध्ये आपण त्याची रूम बघितली। तर मित्राला विचारलं तू इतका शांत रूम इतकी घाण का तुझी? मित्राने उत्तर दिलं पहिली तर फॅमिली होती, आता फॅमिलीने रूम खाली केली म्हणून रूमची अशी अवस्था आहे। मग आम्ही विचार केला फॅमिली म्हणल्यावर घर छानच पाहिजे ना, तर मित्राने त्याच्यावर उत्तर दिलं काही लोकांना सवय असते ज्या ठिकाणी खायचं त्याच ठिकाणी घाण करायची। मित्रांनो, हे ऐकून आम्हाला खूप वाईट वाटलं, कारण घर कोणाचं पण असो त्या ठिकाणी आपण स्वच्छ आणि नीटच राहिलं पाहिजे, कारण ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो मित्रांनो। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा। थँक्यू।